हे गाईज वेलकम टू आपल्या आणखीन एक नवा ब्लॉगमध्ये गाईज. अशा आहे गाईज तुमचं चांगले असणार. चाललो आता डिपेक्सला आवरून बिरून मस्त आयडेंटी कार्ड टोपी बिपी चकीत रटकून त्या लोक आता काल लई काम केलं बरं का. वो रात्री जरा ना जास्त गर्दी वगैरे जाते, मग ते वो मॅनेज करण्याला टाईम लागला, पण काही नाही केलं वगैरे हँडल वगैरे. आणि रात्री मीटिंग झाली एक, त्याच्यानंतर आता चाललो सकाळ सकाळी कुपन पण घेतो आजच्या पूर्ण दिवसाचे. बाकी काही नाही, बाकी टेन्शन नाही. 8 तारखेला आपल्याला मेन काम आहे गाईस. तरी बी काही टेन्शन घेऊ नका, ब्लॉग आपला आरामात शूट होईल. चला आता लवकर चला लवकर मी लिहायचो. चालतो पळत लई टाइम झाला ना, लवकर चला तुम्ही पण. काय फायनली नाश्ता आलाय गाईस मटकी मसाला गाईस, त्याच्यानंतर चाय बोबी घेऊन राहिली आमची. चला गाईस, चला नाश्ता करायला सकाळी. गाईस मी आता इथून असं चाललो होतो इथं, तर मला कोणचं प्रोजेक्ट दिसलं गाईस. ही आपल्या इंडियन आर्मीसाठी हे प्रोजेक्ट बनवण्यात आलेले आहे. हे जे आहे का लँडमाईन डिटेक्ट करते. तुम्ही खूप साऱ्या पिक्चरमध्ये बघितलं असाल की आपली आर्मीचे सोल्जर्स असं लढाई करताना जाता एखाद्या लँडमाईनवरती पाय पडतो आणि ते लँडमाईन तिथं ब्लास्ट होतं, त्यामुळे त्यांचा प्राण जातो तिथं. त्यांचं प्राण वाचवण्यासाठी हा प्रोजेक्ट डिझाईन केलेला आहे. तर भैया 2 शब्द त्याला एक्सप्लेन करा थोडंसं. तर आपण काय केलेलं नाही की एक मिलिटरी बेस्ड जो रोवर आहे तो आपण डिझाईन केलेला आहे. तर आपण त्यामध्ये लँडमाईन डिटेक्शन करतो आणि त्यानंतर जे मिलिटरीचे टँक्स असतात, एनिमी टँक्स असतात, ते आपण यामध्ये डिटेक्ट करू शकतो. ही जी इन्फॉर्मेशन असते ती एका प्रॉपर युजर डिफाईन केलेलं असतं, तर त्या युजरला सेव्ह केलं जायचं. इन फ्युचर हा जर आपण बघायला गेलो तर हा खूप महत्वाचा आहे इंडियन आर्मीचा. गाईस प्रोजेक्टमध्ये दम आहे. चला ते आमच्याच कोणतरी ओळखीचं वाटते पोरं, अरे आपल्याच कॉलेजचे ना, तर त्यांनी इथं मस्त स्टॉल लावलेला आहे. नक्की विजिट द्या पुरे MITच्या इकडे येऊन. खूप चांगला प्रोजेक्ट आहे. बघू आता काय एक्सप्लेनेशन वगैरे सांगते ते मस्त. गावाचं काम करके बहुत थकलो. डायरेक्ट आता दुकानात टाकली एक डायरेक्ट इधर पुस्तकाची. कुणाची तरी दुकान आहे ना कोणात किती वेळ 10 में 5 काहीच जरा लई मेहनत चालू आहे. आणि तुम्ही पण डिपेक्सला आवश्यक भेट द्या. असं किती तारीख आहे? 6 तारीख आहे. आणखीन उद्या या, मी येतो. अरे यार आज करते का ब्लॉक काढून देत नाही का ती मुलगी. भेटतो मी जरा तुम्हाला. मला जास्त काम, मी आता नवीन दुकान टाकलेले 10 मध्ये 5 लवकर यात लवकर इथं येऊन भेटता मला. मी तुम्हाला बुक्स देतो. मी कवच काम करू राहिलो इथं इकडच्या सेक्शन मध्ये आलो. बिरू मस्त मजा करू राहिला. हे पोरं सगळे मजा करू राहिले. मी समाधान बोलले हे काम करत नाही. स्वागत कोणी असं काय चालू आहे? स्वागत करत आहेत. तर आपण डिफेक्ट 2026 ला बघायला या गाईज बघू शकता. आपण इथं गर्दी बघू शकता. गर्दी लई काय इकडे गर्दी सगळे गर्दी चेक गर्दी आज. लवकरात लवकर व्हिजिट लिहा तुम्ही. अरे गाईस फायनली जेवणे खावणे को सगळे पोरं इथं गोळा हो गए. सॉरी हिंदी बोल मराठी बोल. वो जेवने का बहुत सारा उत्साह है ना, इसके लिए वो गोळा हो गए सबके सब. काम केले सगळं काम केले लई मेहनत घेऊ राहिले आपले सकाळपासून पोरं. मेहनत घेतली. फक्त एक पोरग सोडून काही एक पोरग नाही फक्त त्याचा व्हिडिओ आम्ही लावू. त्याचा व्हिडिओ त्याचा शिस्तीत कार्यक्रम निपटिणार मी आता. जर सगळं उद्या माझं जेवण होऊन हा काय बसली एकदा डायलॉग म्हण पुरा. बसले डायलॉग म्हण लवकर. बसले अलग गाडी बसली घरी लवकर म्हण लवकर म्हण ना. त्यासाठी मला ब्लॉगले पॉज करावं लागतं. गुच्ची म्हण लवकर. हलक्यात घेतलं की वजनात ठोकू आपण त्याला. गाईस कळलं का विषय आहे का? लाचरू कर डायरेक्ट. भूषण हलक्यात घेतले. गाईस आता जेवण करायला जाणार आहे मी थोड्या वेळात. तुम्ही पण जेवण करायला या. दाखव मला आज काय मेनू. चला बघू शकतो का खतरनाक जेवण करायला आलेले गाईस. पापड पनीरची भाजी. पनीर लय आहे बरं का याच्यात. हाय खूप सारे पनीर दाखवतो मी. गुलाबजामुन, इधर रोटी, इधर लोणचा, इधर चटणी, इधर काकडी, इधर मठ्ठा. समजा तुम्हाला गुलाबजामुन दाखवतो. आपल्या सॉरी पनीर खूप सारी. हे बरं आहे पनीर. खूप सारे पनीर आहे. चला काही जेवण करायला तुम्ही. लय मस्त जेवण आहे आज. सगळे पोरं बसले आपल्या जेवायला. संध्या कसं वाटते आज? संध्याऊ कसं वाटते आज? तुम्हाला आमच्या कॉलेजची जाब दाखवतो गाईस. त्या लाल बिल्डिंग मध्ये काय गाईस तुम्ही बघू शकता गाईस. लाल बिल्डिंग मध्ये काय आहे थिएटर बनतंय का गाईस? थिएटर. मैं इधर वॉलंटियरिंग के लिए खड़ा था. डायरेक्ट मेरे को मेरे फॉलोअर्स मिल गए डायरेक्ट. वो भी अपने MIT कॉलेज के. वो बोले कि मैं तुमको बहुत अरे गाइस मेरे को बहुत अच्छा लगा. बोलो आपका नाम बोलो. नवाज. एक नाम सांगा ना. तुषार तिडके, सूर्यजन वाघमारे. आपले ब्लॉग आवडते का? एकदम आवडतात. आम्ही इंस्टावर पाहिले तुमचं. थँक्यू. लाईक करा, फॉलो करा. गाईस मला आवडलं. आमच्या कॉलेजचे पोरं बघू राहिले.
लवकरात लवकर व्हिजिट द्या. कसं वाटलं तुझी चांगलं प्रोजेक्ट? ते बघू शकता काय कचकच गर्दी भरलेली आहे. आणखीन दुसरा दिवस आहे इतकी गर्दी मारण्याची. नुसती गर्दी गाय पोरगले गद्दार पोरग आहे. नुसती गर्दी तिकडं बा तिकडं गर्दी. तुम्ही पण या आता. गाईच माई बहीण गाईच माई बहीण आणि तिची मोठी बहीण बरोबर ना. हे चल इसमें वापिस ही ताल तो ये प्रदर्शनी कक्षात आणि उधर मेरी बहन को लेके उसको बहुत देखने का था. क्या है कि ये देखो ये बारकी मेरी बहन है, इसको बहुत पाने का था. क्या क्या नहीं इसको लेके आए, उसको सब दाखरा में इधर क्या क्या रहता क्या नहीं. वो उतनी हुशार है ना, उसको पता नहीं किधर क्या क्या नहीं रहता. वो सगळं दाखवू राहिले मी उसका. भाग गई देखो भाग गई. काय कोण भेटलं बघा आपले फॉलोअर्स भेटले ते. मैं इधर से चाहिए जा रहा था डायरेक्ट मेरी बहन को लेके आया था, उसको दर से दाखवता होता. क्या उसको इतना पता नाही ना, तर आपले फॉलोअर्स भेटले इथं डायरेक्ट. तर त्यांनी काय काय काम केलेलं इथं प्रदर्शनी कक्षात बघू, त्यांच्याकडून ऐकू आपण. सर मित्रांनो तुम्ही बघू शकता आम्ही खूप काम केलेले इथं. बारी झुंबर वगैरे बनवलेले इथं, रोड मॅप वगैरे बनवलेले आम्ही तुम्हाला दाखवू शकतो. हे चला गाईस बघा तुम्ही आता लगेच. मित्रांनो आपण बघू शकता आम्ही हे डिपेक्स रोड मॅप बनवलेला आहे, जिथं की आतापर्यंत महाराष्ट्रात जिथे जिथे डिपेक्ट झालेला आहे त्याबद्दल आम्ही सांगितलेलं आहे यामध्ये. तर स्टार्टिंगला सांगली येथे झाला होता, त्यानंतर 2011ला छत्रपती संभाजीनगरमध्ये झाला होता, त्यानंतर 15 वर्षानंतर आता 2026ला छत्रपती संभाजीनगरमध्ये होते. तर तुम्ही बघू शकता आम्ही याप्रमाणे दाखवलेले रोड. काही हे सगळं यांनीच बनवलेलं आहे, ह्या पोरीने बनवलं जरसं एवढं नाही बनवलं काही. झुंबर जरा जवळून सिनेमॅटिक दाखवत झुंबरची तुमची. अरे हे जरा फेमस ज्वाला झुंबर आहे, जरा सिनेमॅटिक्स मध्ये दाखवत तुम्हाला. कोणचं ते? हा हीच होती ती नारळ गोळा करणारे दारे. सकाळी नारळ गोळा करायला गेले होते मंदिरात कचरा वेचला आणि ते नाले कचऱ्यातून नारळच घेतले. वेस्ट पासून आम्ही ते एकदम